धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। आपलं कर्तव्य सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की आम्हा बीज नाम वाढवावे हेच काम करणे। विठ्ठल बीज स्वरूप जे नाम आहे, कशाचं बीज आहे नाम? हे धर्माचं बीज आहे। धर्म कशाला म्हणतात? यतो अभ्युदय निश्रेय सिद्धी ही सधर्म। ज्यामुळे ऐहिक भरभराट आणि पारमार्थिक कल्याण होत। निश्रेय सिद्धी, सुखाचे दोन प्रकार आहेत, प्रेय सुख आणि श्रेय सुख। प्रेय सुख आणि श्रेय सुख। प्रेय सुख कशाला म्हणतात आणि श्रेय सुख कशाला म्हणतात? या प्रेय श्रेय सुखालाच भगवंतानी गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सात्विक आणि राजस सुख म्हटलेलं आहे। त्यामध्ये राजस सुख म्हणजे प्रेय सुख आहे आणि सात्विक सुख म्हणजे श्रेय सुख आहे, श्रेय सुख। तर प्रेय सुख कशाला म्हणतात? विषयेंद्रिय संयोगात यदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव सुखम राजसं संत। आरंभी जे अमृतासारखं गोड अशा प्रकारचं वाटतं, आणि परिणाम ज्याचा विषासारखा मारक असतो त्याला राजस सुख म्हणा किंवा प्रेय सुख अशा प्रकारचं म्हणा, नाही तर विषय सुख म्हणा। विठ्ठल आराम झाला। पहिल्यांदा गाडी आणली, रोज त्याला काहीच सुचत नाही, जेव्हा सुद्धा वाटत नाही, ते फडकं घेऊन नुसतं पुशीतच राहत त्याला। आरंभी अमृतासारखं वाटणार, नंतर 2 महिन्यात जाहिराती निघते, विकणे आहे। अरे एवढं पुसणारा जाऊ द्या म्हणतो, काय खरं नाही, काय अशा प्रकारचं खरं नाही। आरंभी परिणाम। महाराज नेहमी जीवनामध्ये कर्म करत असताना परिणामाला प्राधान्य द्यावं, वर्तमानाला नाही। परिणाम, काही मंडळी वर्तमानाला प्राधान्य देणार आहेत, काही मंडळी परिणामाला प्राधान्य देणार आहेत, काही मंडळी परिणाम आणि वर्तमान दोघांचा विचार करतात। काही शहाणे असतात, काही मूर्ख असतात। समाजात हे 2 प्रकार आहेतच की, काही कुणीच मूर्ख नाही का? कसं काय म्हणता येईल असं? कुणी म्हणायचं असं? बरं शहाणा कुणीच नाही का? असंही नाही म्हणता येत। मग शहाणा आणि मूर्ख हा उंचीवर ठरतो का? नाही। जाडीवर नाही, वयावर, विद्वत्तेवर नाही,
शास्त्राण्यधीत्यपि भवन्ति मूर्खा. शास्त्राचे अध्ययन केलेलीही माणसं मूर्ख असू शकतात, आहेत, नाहीत असं नाही. शहाणा कोणाला म्हणतात आणि मूर्ख कोणाला म्हणतात नाही का? चतुर वेगळा आणि शहाणा वेगळा, हुशार वेगळा आणि शहाणा वेगळा. हे प्रत्येकाचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. बरेच सद्गुण एका ठिकाणी असू शकतात, असतात. काही शहाणे असतात, हुशारही असतात आणि चतुरही अशा प्रकारचे असतात. पण चतुर म्हणजे शहाणपणा नाही, चतुर म्हणजे हुशारी नाही. शहाणा कोणाला म्हणतात? जो मूर्ख नसतो त्याला शहाणा म्हणतात. म्हणजे शहाणा कळण्याकरता काय कळावं लागेल? मूर्ख कळावं. मूर्ख कोणाला म्हणतात? जो शहाणा नसतो. अन्योन्याश्रय झाला, मग कशाचीच सिद्धी होणार नाही. शहाणा कोणाला म्हणा? मला आठवतंय, अजून मी 5वीला असताना आमच्या वेळेला 5वी पासून इंग्रजी चालू होती. हे मराठीचे साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर पहिलीपासून सुरू झाली इंग्रजी. विठ्ठल विठ्ठल साहित्य संमेलनात सहभागी असणाऱ्याचे गच्ची धरून विचारायला पाहिजे, तुझे काट्य कुठे आहेत? महाराज इंग्रज गेले, पण ते नुसते गेले नाही, त्यांचे संस्कार तसेच ठेवून गेले. एखादा मनुष्य जर तासभर बोलायला लागला तर त्याच्या तासभर बोलण्यामध्ये जे शब्द असतात त्या शब्दात मराठी किती आणि इंग्रजी किती. एखाद्याने PhD करावी त्याच्यावर. विठ्ठल त्यावेळेला मला एवढं काही कळत नव्हतं. आम्ही संस्थेमध्ये असताना आम्हाला भाऊसाहेब म्हणून शिक्षक होते, नारायण मस्त. त्या काळातले ते मॅट्रिक झालेले होते. त्या काळातला 5वीचा मनुष्य आज BA झालेल्याला ऐकत नव्हता याच्यामध्ये. कारण आता याच्यात विकास झालेला आहे ना, सुधारणा झाली. कारण जे शिक्षणाच्या क्षेत्रातले ना हेच सगळे चांगले. जाऊ द्या, आपलं काय आपलं ते क्षेत्र नाही आहे, काय विनाकारण त्याच्यावर बोलायचं. तर मला सांगायचं आहे, तर ते लाईट कधीच म्हणायचं नाही, लालटेन म्हणायचं. म्हणजे शक्यतो मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करायचे, अगदी विचार करून मराठी शब्द वापरायचे. कुठून आपण तिकडे घुसलेलो आहे? हा शहाणा. तर ते 5वीमध्ये धडा होता पोलीस बॉय, म्हणजे मूर्ख माणूस असा त्याचा मराठी अर्थ. आणि मग त्याच्यात जे दृष्टांत दिलेला होता, तर एक माणूस झाडाची फांदी तोडत होता. रस्त्याच्या कडेला झाड होतं आणि त्याची फांदी तोडत होता. अर्धी जवळजवळ फांदी त्याची तुटलेली होती, तरी जोरात हाणत होता. 10-5 माणसं त्या रस्त्याने आली, त्यांनी पाहिलं, काय करतो? त्याच्या कामात यांनी व्यत्यय आणल्यामुळे त्याचं डोकं खवळलं. ते म्हणे, काय तुमच्या डोळ्याला खोपडी लागली का? दिसत नाही तुम्हाला काय करतोय मी? फांदी तोडतोय. अरे बाबा, फांदी तोडतोय हे दिसतंय. महाराज तो फांदीच्या पुढच्या बाजूला बसलेला होता आणि माग तोडीत होता. अरे पण तिथं बसून कसं काय तोडतोस? तो म्हणला, इथून हाणता चांगलं येतं. पाठीमागे दुसऱ्या फांद्या असल्यामुळं माग बसून त्याला काय होत नव्हतं, व्यवस्थित हाणता येत नव्हतं. त्याच्यामुळं पुढं बसून हाणता येत होतं. याला मूर्ख आहे म्हणे. आता तो फांदी तोडतोय, तिथं बसून चांगलं हाणता येतंय म्हणून तो पुढं बसलेला आहे. तरी लोक त्याला काय म्हणत होते? मूर्ख. का मूर्ख म्हणत होते?
फांदी तोडतो म्हणून मूर्ख म्हणत होते का? नाही. मग परिणामाचा त्याने विचार नाही केला की तुटत आल्यानंतर याच्या योजने ती लवकर तुटल आणि ती तुटायच्या अगोदर हा तुटल, खाली पडल्यावर याचं काय व्हायचं. परिणामाचा विचार करत नाही म्हणून त्याला काय म्हणत होते? मूर्ख म्हणत. लहानपणाला मूर्ख आहे बरोबर. जे परिणामाचा विचार करत नाही ते मूर्ख असतात. म्हणजे मूर्खाची व्याख्या आली ना लक्षात तुमच्या? जे परिणामाचा विचार करत नाही ते मूर्ख असतात. मग श्रीमंत असले तरी मूर्ख, परिणामाचा विचार करत नसतील तर श्रीमंतीचा त्याचा काय संबंध आहे? श्रीमंतीचा मूर्खपणाचा काही वैर आहे का? जिथं मूर्खपणा असतो तिथं श्रीमंती नसते, जिथं श्रीमंती असते तिथं मूर्खपणा नसतो, असं आपण लावलेलं आहे. महाराज अलीकडे त्या पैशाचंच प्रारब्ध असं आहे की तो ज्याच्याजवळ आहे ना सगळे गुण त्याच्याकडे लावले जातात. हायब्रिडची अवलाद असली तरी कुलवान ठरला जातो. परिणामाचा विचार जो करत नाही तो मूर्ख आहे. श्रीमंत असला तरी मूर्ख आहे, सत्ताधारी असला तरी मूर्ख आहे, विद्वान असला तरी मूर्ख आहे, कीर्तनकार असला तरी मूर्ख आहे. आम्ही आम्हाला काय सोडायचं? आम्ही कीर्तनकार आहे ना. तर आपण करतो त्याचा परिणाम काय होतो? परिणामाकरता अशा प्रकारचं साधन असतं आणि आम्ही साधनाकडेच लक्ष देत असू, परिणामाकडे लक्ष नसू देत. तुम्हाला काय वाटतं, संसार हे साधन आहे का परिणाम आहे? फल आहे का संसार? नाही. त्याच्यामुळे आमचे गुरुवर्य घुलेबाबा नेहमी म्हणायचे, करून संपत नाही त्याला काय म्हणावं? संसार कधीच संपत नाही. जो संपतो तो परमार्थ आहे. हे संपतच नसतं, हे संपतच नाही. शाळेत जातो तर वाटतं काय राव, हे तर एकदाची शाळाची कडपिडा संपली का? महाराज लहान मुलावर कोणी बी अन्याय करतं आणि त्याला अन्याय करतो असं बोंबलता बी येत नाही. 4 माणसं असली तर मग मोठ्या माणसाने उठून पाणी घ्यायला काय हरकत नाही. पाणी घे असं कसं तरी वाटतं, काही बोलता येत नाही, काही नाही. नाही घेतलं तर फटका बसतो एखादा. शाळेत जावं, तिथं झालं एकदा हे संपलं का मग काय ताण नाही. झाले शाळा संपली, नोकरी लागत नाही. लागली नोकरी, पगार येईपर्यंत मग पगार साध्य होतं. आला पगार, मग बाकीचं वस्तू आणणं हे अशा प्रकारचं साध्य होतं. आणल्या वस्तू त्याचा विनियोग करणं साध्य होतं. मरेपर्यंत हे असं फिरतच राहतं, नुसतं साध्यच नाही. साध्य त्याला म्हणतात की जिथं गेल्यानंतर साधन संपतं. संसारात साधन कधी संपतच नाही. रिटायर झाल्यानंतर सुद्धा टिपरी टाकून बसत आहे. मानव देहाचं साध्य आहे महाराज दुःखावर विजय मिळवणं. दुःखावर विजय मिळवला तर मग आपला परिणाम चांगला झाला, आपलं कल्याण झालं. दुःखावर जोपर्यंत विजय मिळला जात नाही तो पोरग किती पैशाची नोकरी करते काही तुझ्या कामाला येणार नाही. लिहून ठेव. आपल्या दुःखावर आपण विजय मिळवला पाहिजे, हा परिणाम आहे. आणि धर्म त्याला म्हणतात की प्रेय सुखामध्ये दुःखाची निवृत्ती नाही. दुःख तसंच असतं. आणि ऐका, अनुभव घ्या, 99 पॉइंट सुखाचे आणि फक्त 1 पॉइंट काय आहे? दुःखाचा आहे. महाराज तो 1 पॉइंट 99 पॉइंटावर काय करून टाकतो? विजय मिळवतो. लोकशाही नाही चालत तिथं, लोकशाही नाही चालत. दिवाळीचा सण आहे, कारखान्याचं पेमेंट आलेलं आहे, सगळे घरी आलेत, बंगला आहे, वस्तू अशा प्रकारच्या फराळाच्या सगळं अनुकूल आहे.
आणि एक कालटा बिबट्याने नेलं. एकच प्रतिकूल झालं, एकच प्रतिकूल झालं. केलेले अनारसे लाडू तसेच राहतात महाराज. आणि ते दुःख सगळ्यावर पांघरून टाकतं, सगळ्यावर. म्हणून श्रेय सुख त्याला म्हणतात की दुःखाचा अत्यंत अभावपूर्वक जे सुख मिळतं आणि कधीही नष्ट होत नाही. वेदांतामध्ये त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. कारणासह दुःखाची निवृत्ती आणि नित्यानंदाची प्राप्ती म्हणजे काय आहे? मोक्ष आहे. हा परिणाम, या परिणामाकडे जो पाहून कर्म करतो तो शहाणा, तो शहाणा, तो शहाणा. किती ढवळा झालेला आहे याला नाही महत्व. तुकाराम महाराज आपली परिस्थिती पाहत नाही. त्यानं तुकोबर तू साधन काय करतोस आणि साधन काय करतो हे नाही, साधन कशा करता करतो, साधन कशा करता करतो. तेव्हा बोलावा विठ्ठल येणे सोशे मन झाले हवभरी. तुकोबार यांचं जीवन कृतकृत्य झालेलं आहे. आणि मग तुकोबार आहे महाराज. संतांना तसं शास्त्र सांगतं की त्यांना काही कर्तव्य नाही आहे. ज्ञानी पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा. पण संतांनी त्यालाही कर्तव्य सांगितलेलं आहे. त्याला स्वतः करता कर्तव्य नाही, पण मग त्याला जगा करता कर्तव्य. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी देखे प्राप्तार्थ झाले. निष्कामता पावले, निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. त्यांनी लोकांना मार्गदर्शन करावं. त्यांनीच लोकांना मार्गदर्शन नाही केलं तर लोकांना मार्ग काय कळणार आहे. म्हणून तुकोबार आहे या संतांच्या आज्ञेला अनुसरून पुढचं अशा प्रकारचं जीवन जगत असताना तुकोबार आहे सांगतात आम्हा हेच काम करणे. आम्ही आता हेच काम करतो. काय काम करता? बीज वाढवावे नाम, नाम चिंतन वाढेल. लोक नामस्मरण कसे करतील? मग त्याच्याकरता काय करता? त्याच्याकरता धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. दोन कामं करतो आम्ही, दोन कामं करतो. एक धर्माचं पालन करतो आणि दुसरं पाखंडाचं खंडन करतो. धर्माचं पालन. आता धर्माचं पालन म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या धर्माचं पालन? नाही का, एक काल असा होता मला आठवतंय, सत्ताच अशी होती की ती धर्माच्या विरोधात होती. त्याच्यामुळं त्याच्यात हे नव्हतं, सांगड नव्हतं. भजन करणारे भजन करायचे, त्यांना जेवढा त्रास देता येतो तेवढे ते त्रास द्यायचे. थोडा काल आता बदललाय. आता काल बदललाय. आता काल बदललेला आहे. आता या साधना करणाराकडे हे सत्तेचंही नजर चांगली आलेली आहे ते याच्यात. पण साधना करणारांनी हे या दोन बाजू व्यवस्थित अशा प्रकारचं सांभाळणं गरजेचं आहे. नुसतं धर्माचं नाव घेऊन धर्माचं पालन नाही होत. धर्माचं पालन आचरण करून होत असतं. आचरणाला धर्म अशा प्रकारचं म्हणतात. त्या धर्माचे दोन प्रकार आहे, एक विशेष धर्म आणि सामान्य धर्म. सामान्य म्हणजे आश्रम आणि वर्ण यांना जे कर्म सांगितलेलं आहे त्याला विशेष अशा प्रकारचा धर्म म्हणतात. पण आताच कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये वर्ण राहिलेले नाही, वरण राहिले. कलियुगात वर्ण नाही, आता काय आहे? वरण आहे. वरण फिक्कट, तिखट, आंबूस वरण आहे. वर्ण नाही. वर्ण धर्म न होती सांग पुण्या अंगी पतन. संकर होऊन जाती निर्माण झालेले आहेत. जाती म्हणजे वर्ण नाही. विठ्ठल विठ्ठल
आता धर्माचं पालन करून चित्तातला मलदोष घालवायचा आहे. कलियुगातल्या लोकांनी काय, कलियुगामध्ये महाराज दोष नष्ट करण्याकरता, कलियुगामध्ये दोष नष्ट करण्याकरता संतांनी, पुराणांनी आणि वेदांनी सुद्धा भक्तीचं साधन समोर ठेवले. पाचे कारण नामस्मरण हरे कीर्तन, सकळ धर्माचे कारण नामस्मरण सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरे कीर्तन, सकळ धर्माचे कारण नामस्मरण दया क्षमा समाधान, दया क्षमा समाधान, दया क्षमा समाधान, दया समाधान संत जन साधिती, संत जन साधिती, निज धर्म हा तोकडा, नाम उच्चारू गडगडा, निज धर्म हा तोकडा, नाम उच्चारू गडगडा. निज धर्म हा सुखता नाम उच्चारिता, नाम हा सुखता नाम उच्चारिता. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, निज धर्म हा चोकडा, नाम उच्चारू घडघडा, नाम उच्चारू घडघडा. तेव्हा आपण प्रत्येकाने हा विचार करणं गरजेचं आहे की आपला दररोज भगवंताचा नामजप किती होतो. माझ्या माऊलीने तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे, तुम्हाला प्रार्थना करण्याची ही आहे की तुमच्यावर घर अवलंबून आहे. सात्विक ठेवायचं, राजस ठेवायचं की तामस ठेवायचं. सगळ्या महिला ज्यांना शक्य आहे त्याने, हे सप्ताहातच नाही तर दररोज असा एक टाइम ठेवावा 2 तासाचा. सगळ्यांनी मंदिरात जमायचं, नुसतं नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठोबा रुक्माई अशा प्रकारचं म्हणा, नामस्मरण करायचं, नामस्मरण करायचं. लक्षात ठेवा, हे खरं धन आहे आणि हे ज्याच्याजवळ धन जास्त होईल तो श्रीमंत आहे. बाकीचे सगळे हे करंट्या कपाळाचे आणि पांढऱ्या पायाचे, भगवंताच्या नामाचं धन ज्यांनी साठवलेलं नाही. करंटे कपाळ मी नाही म्हणत, त्याचे कपाळ करंट करंट. अरेच तुकोबाऱ्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं, प्रभातेनं घ्यावे नाव माकडाची, नाव माकडाची. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, दिवस अशुभ जातो. तसं नाम न घेणाऱ्या माणसाचं नाव दिवसातून कधी घेतलं तरी अख्खा दिवस वाटोळ होतो. नामचिंतन करा. आम्हाला काय करायचे, करोडोची संपत्ती चांगले, ठीक आहे, तुमचं प्रारब्ध चांगलं आहे,
आहे तुमच्याकडं, तुझ्या काही कामाची नाही, तुझ्या काही कामाची नाही आहे ती, तुझ्या काही कामाची. तुला काय वाटतं, तू बंगला बांधला आणि तू मेल्यावर तू जर साप झाला तर त्या सापात घुसू देईल तुझं पोरग? त्या सापाला बंगल्यात घुसू देईल? एखाद्याने सांगितलं बी, अरे तुझा बाप आहे, तो म्हणे बाप तिकडं मसन वाट्या, तिथं काही संबंध नाही, काही कामाला येणार नाही, काही कामाला येणार. धन मिळविले कोडी, काळ घेतल्यानं सोडी. काय झालंय मला तुकोबारांनी एवढं लिहून ठेवलेलं तरी आम्हाला हे प्रमाण दिसतच नाही. आता जर आमचीच ही तारा आहे तर जे तुकाराम महाराज पर्यंत आलेच नाही त्यांची काय तारा असेल? विठाल तेव्हा धर्माचं पालन आम्ही करतो. धर्माचं पालन शब्दाचा अर्थ नामस्मरण. धर्माचं पालन शब्दाचा अर्थ नामस्मरण. स्वतः नामस्मरण करणं, भगवंताचं कीर्तन, कथा अशा प्रकारची करणं. कीर्तन सांगणं म्हणजेच कीर्तन करणं आहे असं नाही. कीर्तनाला बसणाऱ्याचंही कीर्तनच होत असतं. कीर्तनाला बसणाऱ्याला पोळ्या करणाराचंही कीर्तन होतं. इथली जागा झाडून काढणाराचं सुद्धा काय होतं? बरं, सगळ्यांना सारखं पुण्य आहे. गाता ऐकता समानची घडे, समानची घडे, समानची घडे. फक्त देवाची सेवा हा भाव असावा. देवाची सेवा भाव नसेल आणि दुसरा काही भाव असेल तर मग कथा सांगणाऱ्यालाही पुण्य नाही. मोठेपणा मिळावा म्हणून पंक्ती घालत असेल तर भडव्यावर तुम्हाला 0 पुण्य, 0. देवाची सेवा म्हणून घाला. देवाचे सांगणार नाही तुम्हाला कोणी आता असं हे अमक्या पाटलाची नाव घेतलं का हे धोतर फिटस्तोर पळत आहे. आम्हाला तुम्हाला विठाला विठाला स्वतःच्या उद्धाराकरता करा. पुण्य अशा प्रकारचं संचय करण्याकरता साधना करावी. आपल्याकरता आपुली आपण कर सोडवण उद्धरेद आत्मनात्मानं आत्मानं मोसादे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात आम्ही धर्माचं पालन करतो म्हणजे नामस्मरण करतो आणि आम्ही मार्गदर्शक असल्यामुळं जे पाखंड करणारे आहेत त्यांचं खंडन करतो. धर्माचे पालन करणे एक भाग आणि पाखंड खंडन करणे. आता पाखंड खंडन करणे शब्दाचा अर्थ काय आहे? पाखंड म्हणजे काय? पाखंड शब्दाचा अर्थ आहे पा म्हणजे पवित्र. पवित्र अशा प्रकारचे जे ग्रंथ आहेत, संत वाङ्मय आहे, पुराण आहेत, श्रुती आहे, वेद आहेत. या वेदाचं शास्त्राचं खंडन करणाऱ्याला पाखंड म्हणतात. वेदबाह्य लंड बोले तो पाखंड. श्रीखंड नाही, श्रीखंड म्हणले का तुम्ही? वितंड. पाखंड. वेद बाह्य लंड बोले तो पाखंड. वेदाच्या बाह्य अशा प्रकारचं बोल, वेदाच्या बाह्य बोल. आता वेद आपण तर काही शिकलेलो नाही, आपल्याकडे तेवढा विषय नाही, तशी अशी हे नाही. मग आपण कसं काय कळायचं की वेदाला अनुसरून बोलतोय का वेदाच्या विरोधात बोलतोय? महाराज वेद नाही माहिती तरी गाथा आपल्याला माहिती आहे. आणि गाथा चारी वेदाचं सार आहे असं वेदाचं अध्ययन करणारे शास्त्री बुवा सांगतात. चहू वेदाचे हे केले विवरण अर्थ ही गहन करुनिया, अर्थ ही गहन करुनिया. अर्थ ही गहन करुनिया, अर्थ ही गहन करुनिया.
कालामध्ये काशीला 12 वर्ष राहून सगळ्या वेदाचं अध्ययन अशा प्रकारचं केलेलं होतं. राजाने त्यांना धर्माचार्य म्हणून पदवी देऊन त्या गादीवर बसवलेलं. त्या काळातल्या मान्यतेनुसार वेद प्राकृत भाषेत येऊ नये, वेद प्राकृत लोकांनी ऐकू नये. आणि ज्या वेळेला तुकोबारायांचे काही अभंग त्यांच्या हातात पडले ना, अरे तर मराठी भाषेत वेदच आहे आणि हे कोणालाही सांगितले जातात. कोणी अशा प्रकारचं त्याचं अध्ययन करते, त्यांना तो अधर्म वाटला. सगळ्याला माहिती आहे, मला गोष्ट सांगायला वेळ नाही. तुकोबारायांना त्यांनी गाथा बुडवण्याची अशा प्रकारची आज्ञा केली. परिणाम असा झाला महाराज, एका वैष्णव भगवत भक्तांची निंदा झाल्यामुळं त्यांचं सगळं पुण्य नष्ट झालं आणि एका फकीराने दिलेला शाप तो बादला शेवट. ज्ञानोबारायांनी त्यांना सांगितलं, तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया थोर का जो अवतार नामयाचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा. आणि मग तुकोबारायांना तो शरण गेला. एकच अभंग तुकोबारायांनी लिहिला आणि महाराज त्यांनी वाचला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र, तो दाह सगळा शांत झाला. आणि मग तो घरी गेलाच नाही. तुकोबारायांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं आणि नंतर मग तुकोबारायांची स्तुती केली. त्याच्यातलं हे प्रमाण आहे. गाथा वेदशास्त्राचं सार आहे. आपल्याकरता गाथा हाच काय आहे, वेद अशा प्रकारचा आहे. आणि मग त्या वेदाचं खंडन करणारे ते पाखंडी, गाथ्याचं खंडन करणारे ते पाखंडी. आता खंडन केलं जाताना त्याचे 2 प्रकार आहे, म्हणून पाखंड्याचे 2 प्रकार. काहींनी उघड उघड अशा प्रकारचं नास्तिकाचं बोर्ड लावून आम्ही वेद मानत नाही, संत साहित्य मानत नाही वगैरे अशा प्रकारचं मानणारा एक पाखंडी. आणि दुसरा पाखंडी असतो जे राजकारणासारखं, त्याच्या विरोधात उभा राहिलेला तो विरोधक असतो, पण काही त्याच्याच गाडीत बसतात. हे फार घातक आहेत. त्याच्या गाडीत बसून ती गाडी याच्या पाहुण्याकडे घेऊन जातात आणि ते सांगतात गाडी त्यांची असेल पण मत. तसं या साधू संतांचे मुखवटे अंगावर घेऊन साधू संतांच्या उपदेशाच्या विरोधात वागणारे आमच्यासारखे ही पाखंडे आहेत. त्यांचं खंडन करणार. तुम्ही जर गाथा पाहिला, अर्थात नुसतं पाहिलेला आहे, गाथा वाचलेला आहे, पारायणही केलेली आहेत, पण अर्थदृष्टीने जर पाहिला, अर्थदृष्टीने पाहिला. आता सगळ्या वारकरी संप्रदायात मान्य असणारे देवडीकर गाथा आहेत. 4092 अशा काहीतरी अभंग आहेत महाराज. त्याच्यात 3/4 अभंग भक्ती करणारालाच आहेत. जास्त प्रेम तुकाराम महाराजांचं कीर्तन करावं. म्हणजे मी सांगतो असं नाही तुम्हाला, एक अभंग, प्रत्येक अभंग ज्यांनी माळा घातलेल्या आहेत त्यांनी कशी घालायची, नीट घालायची म्हणून सांगणारे असेच अभंग जास्त आहेत. दारू पिणारे, चोऱ्या करणारे, पत्ते खेळणारे हे नरकाला जातात असे सांगणारे फार अभंग नाही. कीर्तन करणारे, सप्ते करणारे, पारायण करणारे नरकाला जातात हे जास्त अभंग आहेत. याचं नाव आहे पाखंड खंड. धर्माचे पालन तुकोबाराय म्हणतात हे काम आम्ही करतो. धर्माचं पालन म्हणजे नामस्मरण करतो. आणि धर्माचं शिकवण देणारे जे ग्रंथ आहेत त्याच्या विरोधात जे वागतात त्यांचं आम्ही काय करतो, खंडन करतो. करणे पाखंड खंड, बस हेच आम्हा करणे काम. आणि बीज वाढवावे नाम. सगळ्या धर्माचं मूळ अशा प्रकारचं, सगळ्या धर्माचं सार आहे भगवंताचं नाम. म्हणून सगळ्या संतांनी महाराज, कलियुगातला तो उत्तर भारतातला संत असेल,
दक्षिण भारतातला संत असेल, पश्चिम भारतातला संत असेल वा उत्तर पूर्व भारतातला, सगळ्यांनी नामस्मरणावर. तत्वज्ञान प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहेत. गंधाचा आकार प्रत्येकाचा काय आहे? भिन्न आहे. देवताही अशा प्रकारची पूजनीय भिन्न भिन्न आहे. पण नामचिंतनावर सगळ्यांनी, हे हरे कृष्ण संघाचे काय नामस्मरणावर जोर देतात महाराज. त्या पंथाची दीक्षा घेतलेला एखादा शेठजी जरी असला, ते दुकानात बसला तरी त्याच्या हातात काय असते? माळ असते. आमचा कीर्तनकार कीर्तनाला चालल्यावर बी त्याच्या हातात माळ नाही राहत. हे दुर्दैव आहे. का असं झालं, कशामुळं झालं नाही सांगता येणार. त्याचं संशोधन करावं लागेल. आपल्या सगळ्या संतांनी, ज्ञानोबारायपासून निळोबारायपर्यंत सगळ्या संतांनी नाम घेण्याचा उपदेश केलेला आहे. तुम्ही बघा, उद्या नामस्मरण ठेवा, बघा किती लोक येतात. ते कीर्तनाला मंडप पुराणं गेलाय. जर विठोबा रुक्माई भजन महाराजांच्या याच्याखाली किती लोक राहतात. ही दलिंदरपणाची स्थिती आहे. जे ज्याला महत्व द्यायला पाहिजे त्याच्याकडे महत्व नाही दिलं जात, आणि नको त्याला अशा प्रकारचं प्राधान्य आणि महत्व दिलं जाते. नामस्मरण तुकोबाराय आहे म्हणतात नामस्मरण. आणि मग हे करत असताना देतो तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन बाण फिरून. तीक्ष्ण उत्तर म्हणजे आता मी जे सांगितलेले ते तीक्ष्णच उत्तर आहे. तीक्ष्ण म्हणजे असं त्याला असं खोजदार असते, असं टोचलं की गुदगुल्या नाही होत. आमचं ऐकल्यावर अशा गुदगुल्या होतच नाही. शिव्याच देते मला माहिती आहे, मनात शिव्या देते. आता आपण तरी काय करणार आहे? तुकोबारायांच्या अभंगाचं आपल्याला विश्लेषण करणं हे आपलं काम आहे. हाती घेऊन बाण फिरे. आणि मग सगळ्याला सारखंच, असं काही नाही की लय मोठा आला की हा मग या आणि तुम्ही काय नाही मग खुशाल टांगड्यापुढे पसरून बसा ना आमक बस, काही संबंध नाही. भिडभार तो का म्हणे सानात, इथं थोर शब्दाचा तर संसारातला थोर, हा परमार्थातला थोर, संसारातला. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आता सगळ्यांनी नामस्मरण कर. विठोबा सगळ्यांनी म्हणायचे. आमची टाळकरी मंडळी तर म्हणणारच पुढे तुम्ही सुद्धा आणि स्वतःच्या कल्याणाकरता, आमच्यावर उपकार करण्याकरता नाही, स्वतः तुमचं चांगलं करण्याकरता सगळे विठोबा रखुमार